9th class 1.4 द स्टोरी ऑफ टी. पहा, नव्या वर्गातील हा चौथा पाठ आहे फर्स्ट युनिटमधील द स्टोरी ऑफ टी. चहाची गाथा आपल्याला पाहायची आहे. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. प्रश्नाने सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिव्हरेज. तुम्हाला माहिती आहे का, बिव्हरेज म्हणजे पेय. मग तुम्ही असं सांगू शकता की जगामध्ये आफ्टर वॉटर पाण्यानंतर पिलं जाणारं सगळ्यात 2 नंबरचं पेय कोणतं असेल, की जगामध्ये सर्वत्र ते पेय पिलं जाते आणि पाणी हे बिव्हरेज आपण सगळेजण फर्स्ट नंबरवर घेत असतो. त्यानंतर असणारं पेय कोणतं तर ओळखा बरं. नक्कीच तुम्ही ओळखलं असेल, दॅट इज टी. तर पहा, चहाबद्दलची ही गाथा आहे, स्टोरी आहे, ती आपण वाचणार आहोत. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द आन्सर. तुम्ही सगळ्यांनीच, तुमच्यापैकी एवढ्यांना सगळ्यांनीच उत्तर गेस केले असेल. द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. पहा, द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय म्हणजे टी, चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन दिअर डे. म्हणजे काय, चहा ज्याचा आस्वाद घेऊन, फ्रेश म्हणजे ताजा, ॲरोमॅटिक ब्रू म्हणजे सुगंध त्याचा. यामुळे काय होतं की चहा त्यानंतर तो ताजा असेल, सुगंधी असेल, वाफाळता चहा ज्याचा आस्वाद घेऊनच आपण दिवसाची खूप लोक सुरुवात करतो. इट हॅज अ रिफ्रेशिंग अँड स्ट्रिजंट फ्लेवर. म्हणजे काय होतं की चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. रिफ्रेशिंग म्हणजे आपल्याला ताजंतवानं वाटतं, उत्साह वाटतो. अँड स्ट्रिजंट फ्लेवर म्हणजे काय की कडक त्याचा स्ट्रॉंग असतो आपला चहा. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रीविंग that is by infusing in boiled water the leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. पहा, इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रूइंग म्हणजे काय, दॅट इज बाय इन्फ्युजिंग द बॉइल्ड वॉटर. चहाचे जे छोटे प्लांट्स असतात, ज्याचे जे लिव्ज आणि शूट्स ऑफ द प्लांट्स असतात, ते काय केलं जे इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रूइंग. काय होतं की चहाचे जो चहा असतो तो काय केला जातो की गरम पाण्यामध्ये उकळून गाळून चहा तयार केला जातो. बरोबर आहे. पहिले झाडाची पाने आणि त्याची कोंब याची भुकटी तयार केली जाते, मग ती पाण्यामध्ये उकळली जाते आणि त्यापासून चहा तयार होतो. व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ टी. द बॉटनिकल नेम ऑफ द टी इज कॅमेलिया सिनेन्सिस. त्याचं बॉटनिकल जे नाम आहे ते काय आहे, कॅमेलिया सिनेन्सिस. बॉटनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव. द लिव्ज आर द फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड दॅन प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, त्यानंतर ती स्वच्छ केली जातात, मग त्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर ती नीट हवाबंद करून विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Camellia sinensis हे जे आहे, जे झाड आहे हे चहाचं, हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. पहा, एव्हरग्रीन प्लांट म्हणजे सदाहरित आणि ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स म्हणजे काय, ट्रॉपिकल मीन्स उष्ण आणि सबट्रॉपिकल्स म्हणजे समशीतोष्ण कटिबंध. अशा जिथे उष्ण ठिकाण आहे आणि सबट्रॉपिकल क्लायमेट आहे अशा ठिकाणी चहाची झाडे येतात. टी प्लांट रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर अ ॲसिडिक सॉइल. आता चहाच्या झुडपाला वर्षभरात कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला जी माती आहे ती आम्लता असणारी ॲसिडिक सॉइल त्याला लागते. Many of the world's best tea estates are located on the hill slopes at elevations of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor of this height. आता many of the world best tea estates are located on the hill slopes at the इव्हॅल्युएशन. आता इथे तुम्ही पाहू शकता का चहाच्या जी मळे आहेत
ती नेमकी जगातील सर्वोत्तम मळे कुठे असतात की 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात ते. चहाच्या वनस्पतीची वाढ ही मंद गतीने होत असते. उंचीवर त्याचा सुगंध आणि स्वाद हा जास्त असतो, त्यामुळे 1500 मीटर उंचीवर याची बागा असतात. पहा पुढचा पॅरेग्राफ आपण पाहणार आहोत. व्हेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. जेव्हा हे चहाचं जे झाडाची ही जी वनस्पती आहे याची वाढ पूर्ण झाल्यानंतर काय होतं की टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. म्हणजे चहाचे जे झाडं असतील छोटे छोटे त्याचे फक्त 1 ते 2 इंचेसचे वरचेच पानं आपण तोडतो. द बर्ड्स अँड द लीव्स आर कॉल्ड फ्ल्युशेस. या काळ्या आणि या पानांना काय एक छोटी छोटी पालवी फुटलेली असते, तर तीच आणि त्याला काय म्हटलं जाते, फ्ल्युशेस असे म्हणतात किंवा कवळी पानं असं आपण त्याला म्हणतो. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. पीक ग्रोईंग सीझनमध्ये काय होतं की दर 7 ते 10 दिवसांनी नवीन पालवी फुटत असते. दर 7 ते 10 दिवसांनी चहाच्या झाडाला नवीन पालवी फुटते आणि त्याच 1 ते 2 इंचेसवरची आपण झाडाची ते पाने तोडत असतो. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. जर समजा तुम्ही त्या झाडाला खुंटलंच नाही तर या वनस्पतीला जर आपण नैसर्गिकरित्या वाढू दिलं, याला आपण खुंटूच दिलं नाही, म्हणजे त्याचे जर आपण जे वरचे 1 ते 2 इंचेसवरचे भाग खुडतो ते जर खुडलेच नाहीत तर हे झाड एखाद्या छोट्या झाडा एवढे मोठे आणि उंच असू शकतं. छोटं झाड, एकदम मोठं निंबाच्या झाडासारखं वगैरे नाही, छोटं झाडासारखं हे असू शकतं. पहा पुढचं. But in all tea gardens, the plants are pruned and kept a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. पहा, परंतु सर्व चहाच्या मळ्यांमध्ये हे चहाचे जे झुडूप असते त्यांना अगोदरच छाटून 3 फुटापर्यंतच त्याची उंच केलेली असते आणि 3 फुटापर्यंतच त्याची आपल्या कमरे एवढी उंची केल्यामुळे काय होतं की चहाची पाने खोडणं खूप इझी जातं. इट्स एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. द टीज वी बाय आर ॲक्च्युली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दिअर लीफ साईज. आता ही जी आपण चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पाण्याच्या आकारमानानुसार विभागणी केली जाते. 3 पद्धतीचा चहा असतो. चहाची जी पाने असतात त्याच्यावर ते क्लासिफाय केले जाते. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाइप्स ऑफ ट्री कॅरेक्टराइज्ड बाय लार्जेस्ट लीव्स. आसाम टी म्हणजे सर्वात मोठी पाने असणारा जे चहा असेल कॅरेक्टराइज्ड बाय लार्जेस्ट लीव्ज म्हणजे ज्याची सगळ्यात जास्त मोठी पाने आहेत तो चहा कोणता, आसाम टाइप्स ऑफ टी. सेकंड चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव. आणि चायनाचा चहा कसं असतो, सर्वात लहान पानं त्याची असतात. नंतर कंबोड टी कशी आहे, कॅरेक्टराइज्ड बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज म्हणजे मध्यम आकाराची. आसाम टी सारखी मोठी सुद्धा नसतात आणि चाय टी सारखी ते लहान सुद्धा नसतात, मध्यम आकाराची पाणी असणारी कंबोड टी. ओके, नेक्स्ट पॅरा. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन इन इंडिया. आता आपल्या भारतामध्ये चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख ठिकाणं आहेत. मग आता ती ठिकाणे कोणती कोणती आहेत ते पहा. इच ऑफ दीज रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाइप्स ऑफ ट्री इट प्रोड्यूस. आता ही जी प्रोड्यूस विच आर युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. आता जी आपल्या भारतामध्ये असलेली 3 प्रमुख ठिकाणे आहेत, ही प्रत्येक ठिकाण काय आहे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या चवासाठी, त्याचा गंध, त्याचा कडकपणा, स्वाद यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तिन्ही जे आपले प्लेस आहेत जिथे चहाचे मळे आहेत तिथे तिन्ही ठिकाणचे चहाचा गंध वेगळा आहे, त्याचा आस्वाद वेगळा आहे, त्याचा स्ट्रॉंगनेससुद्धा वेगळा वेगळा आहे. आता ते पाहू आपण 3 ठिकाण कोणते कोणते आहेत. The 3 regions are दार्जिलिंग in नॉर्थ ईस्टर्न इंडिया. दार्जिलिंग जे आपल्या देशाच्या दार्जिलिंग कुठे आहे, उत्तर पूर्व दिशेकडे, भारताचं उत्तर पूर्व जी दिशा आहे तिथे असलेलं हे दार्जिलिंग. त्यानंतर आहे
आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरी इन साऊथ इंडिया. तर पहा, दार्जिलिंग हे उत्तर पूर्व दिशेकडे आहे, तर ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी या 3 ठिकाणचा चहा आपण विकत घेत असतो. आणि या तिन्ही ठिकाणचा चहाचा जो ॲरोमा आहे, टेस्ट आहे, स्ट्रेंथ आहे, फ्लेवर आहेत, ते त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके, नेक्स्ट पॅरा. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, फॅट्स और प्रोटीन. मोस्ट पीपल ॲग्री दॅट द टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे, हे जवळपास सर्वच लोकांना मान्य आहे. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट, यात कर्बोदके नसतात. फॅट्स अँड प्रोटीन म्हणजे काय, यामध्ये काय काय नसतं. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट, दॅन फॅट अँड प्रोटीन म्हणजे यात कर्बोदके नाही, मेद नाही आणि प्रथिनेही नसतात. व्हॉट गिव्ज टी इट्स अ स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इन थिनॅनिन ॲज वेल ॲज अ कॅफिन विच गिव द ड्रिंक इज अ स्टिम्युलेटिंग क्वालिटी. पहा, चहातील थियानाइन अँड कॅफिन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि असा खास स्वाद आलेला असतो. त्यामुळे हे जे ड्रिंक आहे दॅट इज मेक स्टिम्युलेटिंग ड्रिंक. स्टिम्युलेटिंग ड्रिंक म्हणजे काय, उत्तेजक. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजं वाटतं, फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. तर ते कशामुळे होतं, दॅट इज अ थियानिन अँड ॲज वेल ॲज अ कॅफिन. ओके, नेक्स्ट पॅरा. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता किती मोठा प्रश्न आहे ना हा, की हाऊ अँड व्हेन, कसं आणि कधी, कोणी सर्वप्रथम हा चहा पिला असेल. लोक सर्वप्रथम या जगामध्ये सगळ्यात पहिले कोणी चहा तयार केला असेल किंवा कोणी पिलं असेल. तर पहा, आता आपण पाहू. An amusing story has come down to us from Chinese legends. आता एक चिनी परंपरेनुसार एक दंतकथा आहे. लिजन्स म्हणजे दंतकथा, की लोकांनी म्हणजे कसं एकाकडून ऐकली, दुसऱ्याकडून ऐकली, म्हणजे एका पिढीपासून ऐकलेली गोष्ट दुसऱ्या पिढीपर्यंत जाणे, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत झाले, त्याला म्हटलं जाते लिजन्स. तर अशी एक दंतकथा आहे, की म्हणजे ही फक्त तोंडावाटे आलेली गोष्ट आहे. It is said that the Emperor Shennong, the father of Chinese agriculture and the medicine, was his travel when a servant was boiling some water. पहा, चायनीज लिजंडमधून आलेली ही गोष्ट आहे. इट इज सेड दॅट द एम्पेरर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. चायनीजचा जो ज्याला जनक म्हटलं जातं चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिनचा, दॅट इज द शेनॉंग. तो एक दिवस काय वॉज हिज ट्रॅव्हल व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग. तो एकदा प्रवास करत होता आणि त्याचा सेवक त्याच्यासाठी पाणी गरम करत होता फॉर द एम्पायर टू ड्रिंक. त्या राजाला पाणी पिण्यासाठी तो पाणी बॉईल करत होता. जस्ट दॅन द फ्ल्यू लीव्ज फ्रॉम ए नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि तेवढ्यातच काय झालं, की काहीतरी एका झाडाची काही पाने त्याच्या उकळत्या पाण्यात पडली. द वॉटर वॉज इमिजिएटली चेंज्ड कलर. त्या पाण्याने लगेच कलर बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर, पाणी पिल्यानंतर द एम्पायर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. म्हणजे काय झालं, की ते पाणी त्या राजाने पिलं आणि प्यायल्यानंतर त्याला त्या पेयाची जी स्वाद आहे तो खूप उच्च प्रतीचा वाटला आणि पिल्यानंतर त्याला खूप ताजंतवानं वाटलं. त्यानंतर तो चकित झाला, की अशी कोणती झाडाची पानं आहेत की ते पडल्याबरोबर इतकं मला त्याचं पेय पिल्यानंतर इतका छान सुगंध आणि मला रिफ्रेशिंग वाटत आहे. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट्स अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड out further investigation and discover that tea had a many healing and restorative properties and could also be used an antidote to certain poisons. पहा, की त्या अनोळखी झाडाबद्दल मग त्याला हे झाड कोणतं आहे, कमालीचा आस्वाद आहे, आपल्याला त्याला खूप एक्सायटेड झाला तो. आणि मग त्याने एक्सायटेड झाल्यामुळे त्या झाडाचा तपास केला, शोध लावला आणि मग चहामध्ये त्याला असं आढळलं की देर आर सो मेनी रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टी, खूप साऱ्या विविध गुणधर्म त्यामध्ये आहे आणि
त्यानंतर पाहिलं की काही विषयांवर रामबाण उपाय म्हणून सुद्धा चहा उपयोगी होतो असा जो शोध लावलेला आहे तो कोणी लावलेला आहे? एम्पेरर शेनॉन्ग. तर हू इज द एम्पेरर शेनॉन्ग? एम्पेरर शेनॉन्ग कोण आहे? द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. It is said that the Chinese priest studying under the Buddhist teacher in China carried seeds and leaves back home with them. असं म्हटलं जातं की चायनामध्ये असलेले जे बुद्धिस्ट टीचर होते त्यांच्याजवळ हे जापनीज धर्मगुरूसुद्धा शिकायला आले होते आणि त्यांनी आपल्यासोबत जपानमध्ये आपल्या मायदेशी या चहाच्या सीड्स आणि पाने ते घेऊन गेले होते. तुर्किश ट्रेडर्स अल्सो बिगिन टू बार्गिंग फॉर द टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. तुर्कीने सुद्धा मंगोलियाच्या बॉर्डरवर चहाचा सौदा करायला सुरुवात केलेली होती. इनफॅक्ट द स्टोरी गोज अप टू द चायनीज एम्पेरर हुई तुसांग. चायनीजचा जो राजा होता हुई तुसांग त्याच्याबद्दल तर असं म्हटलं जातं की टेकन अप द टी विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट whisking method and also hosting tea मेकिंग अँड द टी टेस्टिंग टुर्नामेंट इन द कोर्ट. त्याच्या हुई तुसंग या राजाबद्दल तर असं म्हटलं जाते की तो चहाने इतका प्रभावित झाला होता की जगामध्ये सर्वोत्तम चहा निर्मितीची पद्धती शोधण्यासाठी त्याने विविध स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं होतं. सो ही माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटिस्ड दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पेरर. त्याच्या चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्या राजाच्या लक्षात आलेले नव्हते. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England where it became fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची जी प्रथा आहे ती जपानमध्ये गेली, युरोपमध्ये गेली, इंग्लंडमध्ये पसरली आणि पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक मोस्ट पॉप्युलर ड्रिंकमधून जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पार्ट 1 पाहिला. आता पार्ट 2 आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.